जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदानंतर आता सभापती पदाच्या निवडीतही भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। सभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील डोणगावकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून गीतांजली पाथरीकर यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले होते। मात्र ऐनवेळी संख्याबळ जुळत नसल्याने या दोन्ही नेत्यांनी अर्ज दाखल केला नाही। कालपर्यंत दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भाजपविरोधात मोर्चे बांधणी करतील अशी चर्चा होती, परंतु भाजपने अपक्ष सदस्यांची साथ मिळवत विरोधकांचे सर्व मनसुबे उधळून लावले। भाजपने आपल्या गटातून मीनाक्षी पवार आणि अनिता मोठे यांना सभापती पदाची संधी दिली आहे। महायुतीचा धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बालाजी सोनटक्के यांचा समावेश करण्यात आला आहे। विशेष म्हणजे अपक्ष असूनही भाजप पुरस्कृत असलेले सचिन गरड यांनाही सभापतीपद देऊन भाजपने आपली ताकद वाढवली आहे। या विजयामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे। ग्रामीण भागातील राजकारणात आपला पाया अधिक भक्कम करण्यात भाजपला यश आले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे मोठे यश मानले जात आहे। आता नवनिर्वाचित सभापती जिल्ह्याच्या विकास कामांसाठी कशी गती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। असंही बिनविरोध निवड झाली, इतरांनी बहिष्कार टाकला आणि तुमचे लोक बिनविरोध निवडून आले, काय सांगा? भारतीय जनता पार्टी आणि NCP म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आमचं अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या वेळेस त्यांच्याबरोबर आणि अपक्षांच्या बरोबर सगळं आम्ही मॅजिक फिगर ॲक्वायर केली होती आणि त्यामुळे आमचे त्यावेळेसही बिनविरोध निवडून आले होते। आणि आताही आम्ही सभापतीसाठी चारही सभापतींसाठी आमचं NCPचा एक सभापती आणि भारतीय जनता पार्टीचे 3 सभापती असं आमचं ठरलं होतं आणि त्या ठरलेल्याप्रमाणे आमचा आकडा हा आमच्याकडे होता आणि आम्हाला ना शिवसेनेने कॉन्टॅक्ट केलं ना आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं। त्याच्यामुळे आम्ही आमचे 4ही उमेदवार उभे केले, पण मला माहीत नाही शिवसेनेने त्यांचे कुठलेही उमेदवार उभे केले नाही। उभाटाने तर मतदान करायचं नाही म्हणून बहिष्कार टाकला होता आणि त्याच्यामुळे आमचे आजही जसं अध्यक्ष उपाध्यक्षाच्या वेळेस आमचे बिनविरोध झाले होते त्याच पद्धतीने आजचे 4ही सभापती आमचे बिनविरोध निवडून आलेत। आम्ही सर्व जनतेचे खूप खूप आभारी आहोत की आपण जो विश्वास आज माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर दाखवला आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आम्हाला भरघोस मताने आणि पूर्ण एक हाती सत्ता दिली त्याबद्दल आम्ही सर्व जनतेचे आभारी आहोत। शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आजही आम्ही युती धर्म पाळला, तुमच्या विरोधात उमेदवार उभे केले नाही। मला खूप सेम रिपीटेड भाष्य करायचं नाही, असं नाही आहे। त्यांनी सगळे त्यांचे प्रयत्न करून बघितले, NCPला बोलून बघितलं, आमच्याकडे जे अपक्ष आमच्याकडे त्यांनाही बोलून बघितलं, पण एक विश्वास जो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर आहे त्याच्यावर विश्वास ठेवून अपक्ष आणि NCP त्यांच्याबरोबर गेली नाही आणि त्यांना माहिती होतं की त्यांचा मॅजिक फिगर त्यांच्याकडून येऊ शकत नाही आणि तो ऑलरेडी आमच्याकडे होता, त्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारचं आमच्या विरुद्ध लढले नाही। भाजपचं हे मास्टर स्ट्रोक म्हणायचं की दोन्ही शिवसेना त्यांच्यात गुंतलेल्या राहिल्या, तेही शिवसेना इकडे त्यांनाही हालचाल करता आली नाही, त्यांचे 2 सदस्य तुमच्या आधी संपर्कात होते। असं नाही, मी आपल्याला मागच्या वेळेसही सांगितलं होतं शिवसेनेमध्ये आपसामध्ये सत्ता कोणाची यावरती एकमत होत नव्हतं, नावावर एकमत होत नव्हतं आणि म्हणून ते एकत्र येऊ शकले नाही। त्याच पद्धतीने उभाटामध्ये पण त्यांची संख्या पण कमी असल्यामुळे त्यांचा काही अध्यक्ष किंवा सभापती होणार नव्हता म्हणून त्यांनी याच्यातून बायकॉट। बरं, उद्धव ठाकरे गटाच्या एका सदस्याचं म्हणणं आहे की आमचंही भाजपसोबत बोलणं सुरू होतं, अंबादास दानवे आणि आमची त्यांच्यासोबत बैठकही झाली होती, फक्त नंतर भाजपने आमचे सदस्य पळवले म्हणून ते वर्कआउट झालं नाही। आम्ही पळवायची गरज नव्हती, आमच्याकडे आमचा मॅजिक आकडा होता, आम्हाला कुठल्याही पक्षाचे सदस्य पळवायची काही गरज नव्हती। आज उभाटाचे सदस्य त्यांच्याकडेच आहेत, त्यांची काल परवा मिटिंगही झाली, अन्य अध्यक्षांनी त्यांची मिटिंगही घेतली, पण त्यांच्या हे लक्षात आलं की आपले सदस्य इकडे तिकडे जाऊ नये म्हणून त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला। नाही, माझी काहीही बैठक दानवे साहेबांबरोबर झाली नाही आणि कुठलीही चर्चा आमची
दोघांची या विषयावर झालेली नाही. त्यांचं असं आजही त्यांचे काही सदस्य तुम्ही एक 8 सदस्य तुमच्याच एका सहकार्याच्या घरी ठेवले होते असा या आरोप. नाही, असं नाही आहे. होते ते संभाजीनगरमध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी होते. आम्ही सकाळ त्यांच्याशी बोलत होतो, त्यांची स्ट्रॅटेजी काय विचारत होतो, पण ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या जणांकडे ताब्यात होते. नाही, आमच्या ताब्यात असं म्हणता येणार नाही. आता कोणी कोणाच्या कुठे थांबलं तर आता अमरप्रीतमध्ये कोणी थांबलं तर आमचं अमरप्रीत काय माझं हॉटेल नाही, किंवा ट्रीट हॉटेलमध्ये कोणी थांबलं तर ते काय ट्रीट हॉटेल माझं नाही. हं? पुढच्या वेळेस माझं स्वतःचं हॉटेल एखादं बनवेल मग. चला सगळ्यांची